नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन चौथीच्या मुलांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या, विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं. आता या धड्यावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते नमुना प्रश्न आपण पाहणार आहोत. नमुना प्रश्न काय, आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत. सुरुवात करूया नमुना प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या 2, 5 व 10 या तीनही संख्यांनी विभाज्य नाही. म्हणजे अशी संख्या शोधायची आपल्याला पर्यायामधून की त्या तिन्ही संख्येने भाग नाही गेला पाहिजे. पहिली बघा 60. 60 इथे 0 आहे म्हणजे 2 ने जातो, 0 आहे म्हणजे 5 ने जातो आणि 10 ने सुद्धा जातो. म्हणजे या 60 ला तीनही संख्यांनी भाग जातो. इथं नाही विचारलं, विभाज्य नाही. दुसरी संख्या आहे 100. 100 ला 2 शून्य असल्यामुळे 2 ने भाग जातो, 5 ने आणि 10 ने पण जातो. तिसरी संख्या 120. 120 ला सुद्धा 2 ने भाग जातो, समसंख्या असल्यामुळे. 0 असल्यामुळे 5 ने आणि 10 ने जातो. आणि शेवटचा जो पर्याय आहे 75, या ठिकाणी फक्त 5 नेच भाग जातो. ही संख्या फक्त 5 नेच विभाज्य आहे, तीनही संख्यांनी विभाज्य नाही. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कोणती संख्या तीनही संख्यांनी विभाज्य नाही, तर त्याचं उत्तर आहे 75, 4 नंबरचं. दुसरा प्रश्न बघा नमुना, पुढीलपैकी कोणती संख्या 32 चा विभाजक नाही. प्रश्न नीट वाचला पाहिजे आपण. 32 चा विभाजक नाही अशी संख्या तुम्हाला शोधायची. 32 चा असणार आहे कारण ती संख्या स्वतःचा विभाजक असते, म्हणून 32 ही 32 चे विभाजक आहे. 64 मोठी संख्या छोट्या संख्येचा कधीच विभाजक नसते, म्हणून उत्तर 64 राहणारच नाही. म्हणजे असणार आहे बघा, ही विभाजक राहणार नाही कारण मोठी संख्या ही 32 विभाजक असणार नाही. 8 ला बघा 8 ने 32 ला भाग जातो आणि 16 ने 32 ला निषेध भाग जातो. 32 ने देखील 32 ला निषेध भाग जातो. या तीनही संख्यांनी 32 ला निषेध भाग जातो, म्हणजे या तीनही संख्या 32 चे विभाजक आहेत. फक्त 64 अशी संख्या आहे की 64 ला किंवा 64 ने 32 ला भाग जात नाही, म्हणून विभाजक नसलेली एकमेव संख्या आहे ती म्हणजे या चारपैकी 64, जी की 32 चा विभाजक नाही. 32 मात्र 64 चा विभाजक आहे, पण 64 32 चा विभाजक नाही. आणि तिसरा आता नमुना प्रश्न आहे, 36 या संख्येचे एकूण विभाजक किती. एकूण विभाजक विचारले, तुम्हाला संख्या विचारली, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर तुम्हाला 36 चे विभाजक काढावे लागतील. विभाजक म्हणजे 36 ला कोणकोणत्या संख्येने निषेध भाग जातो. तेव्हा विभाजक काढताना काय करायचं, 36 लिहायचे आणि पुढे असं करायचं आणि पाहायचं 36 ला 1 ने भाग जातो. 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो, म्हणजे 1 हा सगळ्यांचा विभाजक आहे, सबका मालिक 1. नंतर इकडे 36 लिहायचे असं बघा, 36 1 36, हे दोन्ही पण 36 चे विभाजक आहेत. हा छोटा आणि हा मोठा. चला पुढे जाऊया. 2 ने भाग जातो का, जातो, कारण समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग गेला. 2 ने भाग गेले उत्तर काय येते बघा, बी 1 बी, बी 8 16 म्हणजे 18 येते. म्हणजे 18 देखील विभाजक आहे. 18 2 36, हे दोन विभाजक झाले. त्याच्यानंतर 3 ने पण भाग जातो का, कारण जर आली बेरीज केली तर 9 येते, म्हणजे 3 च्या पटीत येते, म्हणजे 3 ने सुद्धा भाग जातो. 3 देखील विभाजक आहे. 3 ने भाग दिल्यानंतर 3 1 3, 3 2 6, म्हणजे 12 3 36, 12 देखील विभाजक आहे. 3 देखील विभाजक आहे, 12 देखील विभाजक आहे. आता बघूया 4 ने भाग जातो का, 4 9 36, तर द्या मग 4 9 36, म्हणजे 9 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो, म्हणून आपल्याला दोन्ही पण विभाजक लिहावे लागतील. शेवटी 5 ने भाग जातो का, नाही. 6 ने भाग जातो का, जातो. 6 6 36, पण 6 डबल लिहायचे नाही, इकडे 6 इकडे 6 असं लिहायचे नाही. 6 6 36. 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने दिला आपण अगोदरच. म्हणजे अशा जोड्या लावल्या पाहिजे आपण बघा, 36 1 36, 18 2 36, 12 3 36, 9 4 36, 6 6 36, हे सगळे विभाजक झाले 36 चे. मोजा आता किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9. आहे का पर्याय 9 आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न काय विचारलेला आहे, 36 या संख्येचे एकूण विभाजक किती. तर 36 या संख्येचे एकूण विभाजक किती आहे, 9 आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.